वेलकम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एजन्सी मीडियाच्या वुमन्स डे स्पेशल पॉडकास्टमध्ये शी कॅन मध्ये आज आपण भेटणार आहोत अशा अमेझिंगली सरप्राइझिंग वुमन्सना ज्यांनी बिझनेस जगामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. बिझनेस म्हणलं की खूप सारं येतं की बिझनेसचा सीईओ कोण आहे, झाली ना इमेज की एक मेल आहे, असला पाहिजे. पण वुमन का नाहीये? जसं जग बदलतंय तसंच ती पण बदलतीये. सगळ्या इमेजेस बदलत आहेत आणि आपण शी कॅन मध्ये अशा काही वुमन्सना भेटणार आहोत ज्यांनी स्वतःचे ब्रँड्स तयार केले. ब्रँड्स किंवा बिझनेस हा खूप मोठाच असला पाहिजे असं नाही. सो तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे आणि ह्या वुमन्स अशाच आहेत ज्यांनी सुरू ऑलरेडी केलंय. त्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्री मधल्या आहेत, काही फूड मधल्या आहेत, काही वुमन हायजीन मधल्या आहेत, काही वेलनेस वरती काम करतात. एजन्सी मीडियाच्या वुमन्स डे स्पेशल पॉडकास्ट शी कॅन मध्ये आता आपण भेटणार आहोत अशाच काही इंटरेस्टिंग वुमन्सना. चला तर मग त्यांना भेटूया. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत आहेत आपल्या स्पेशल गेस्ट मिसेस सरिता गोसावी, फाउंडर ऑफ लड्डू ब्लिस अँड देवी फूड्स. हॅलो मॅम. नमस्ते मॅम, तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख आणि लड्डू ब्लिस बद्दल थोडं सांगितलं तर. ओके. नमस्कार, माझं नाव सरिता गोसावी. खाण्यापिण्याच्या व्यवसायामध्ये साधारण 4 ते 5 वर्ष झालं, फुलफिल म्हटलं तर साधारण 4 ते 5 वर्ष झालं मी या व्यवसायामध्ये आहे. आणि सुरुवात घरगुती पद्धतीने जशी प्रत्येक बाईची, प्रत्येक स्त्रीची होती, जी स्वयंपाक बनवण्याच्या आवडीतून तयार होती आणि नंतर हळूहळू हा प्रवास बिझनेसकडे गेलेला. तर मॅम, तुम्ही लड्डू ब्लिस कधी सुरू केलं आणि त्याच्या मागे तुमची देवी फूड्स आणि लड्डू ब्लिस स्टार्ट करण्याच्या मागे तुमची काय भावना होती? तुम्हाला त्याची गरज का वाटते की ह्याची गरज आहे? फक्त माझी गरज असं नाही, तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे तुमच्याकडे कला आहे, तुमची जी कला आहे त्या माध्यमातून ती कला तुम्ही पुढे घेऊन गेलात आणि ती बिझनेस थ्रू मोठी केली तर त्याच्यामध्ये जास्त आनंद मिळतो. सेम ॲज इट इज मला जो आनंद मिळत गेला त्याच्यातून. तर मॅम, आज आपण वुमन्स डे स्पेशल पॉडकास्ट करते, तर तुम्हाला काय वाटतं की ह्या वुमन्स डेची गरज आहे का? वुमन्स डे सेलिब्रेट केला पाहिजे का? वुमन्स डेची गरज आहे का आणि वुमन्स डे सेलिब्रेशन झालं पाहिजे का, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाटतात मला. सेलिब्रेशन वुमन्स डेची गरज आहे, येस. म्हणजे कुठला तरी एखादा दिवस साजरा करायचा जर असं असेल तर ते काय होतं, एक माध्यम असतं सोशल मीडियाचं सुद्धा की तो साजरा होतोय किंवा त्यामुळे काहीतरी चांगल्या गोष्टी लोक साजरा करतात. पण याची जी पद्धत आहे ना, बेसिकली स्त्री वर्गाने ती चेंज करायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी फिरायला जाणं, किटीज करणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगले उपक्रम याच्या बाबतीत राबवले पाहिजेत. सगळं करण्यात आनंद वाटतो, मजा येते. आपले लड्डू ब्लिसचे जे लाडू आहेत ते खांडसरी साखर आणि गुळापासून बनवलेले आहेत. तर तुम्ही खांडसरी किंवा गुळाचा वापर करण्याचा निवड का केली? साखर नाही खाणं तर बेटरच आहे. त्याच्यामध्ये जे सल्फर वगैरे असतं त्याच्यामुळे त्रास होतो आणि आता आपण बघतो हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत सगळेजण. गोडवा येण्यासाठी त्याच्यामध्ये खांडसरी साखर बेटर आहे. लाडू खाण्याशिवाय तर कोणी राहू शकत नाही, स्वीट पाहिजेच आहे आपल्याला. लाडू तर सगळ्यांनाच आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडू बनवले तर ते घरीही आहेत. माझ्या कुटुंबासाठी सुद्धा ती साखर घातकच आहे. मग त्यानंतर हळूहळू खांडसरी साखरकडून गुळाकडे प्रवास सुरू झाला. आता तर असं झालेलं आहे की गुळ पण नको, गोडवा हवा आहे. मग अजून जास्त क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये वाढली की खारीक पूड यूज करा, खजूर यूज करा, ड्रायफ्रुट्स यूज करा. आणि खाताना असं कुठेतरी डोक्यात नाही येत की इतकी कॅलरी आहे आणि आपल्याला ते घातक आहे. आनंदाने खातात आणि एन्जॉय करून खातात सगळेजण. मी जेवढे पण तुमचे फोटोज वगैरे बघितले त्याच्यामध्ये मला तुमचा स्ट्रॉंगेस्ट सपोर्टर जो दिसला तो तुमचा लहान मुलगा दिसला. तर तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता का की एक सपोर्टर म्हणून तो तुम्हाला कशी हेल्प करतोय आणि एक आई मुलाचं नातं, की ते लाडू मे बी त्याचे पण फेवरेट असतील, कुठला लाडू त्याचा फेवरेट आहे?
मिहीचा एकदम बेसिक जो मी स्टार्ट केला होता शेंगदाणे खजूरचा जो लाडू आहे तो फार आवडतो त्याला. म्हणजे आज आपल्याकडे इतके सगळे व्यवस्थित लाडूचे प्रकार आहेत तरी त्याला गूळ शेंगदाणा खजूर हा लाडूच जास्त आवडतो. मुलांना तोच आवडतो बेसिकली. आणि येस, तो माझा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे माझ्या बिझनेसमधला. खूप क्यूट आहे, जसं नाव आहे तसंच क्यूट आहे. आणि त्याच्याकडून थोडंसं या गोष्टी शिकत असते की एन्जॉय करायचं जे आहे ते. तो कामामध्ये पण जी मदत करतो ती अशी एन्जॉय करूनच करतो. आई मी तुला हे करू का, करून देऊ का, किंवा काय. तो जेंडर वाईजली असं नाही म्हणत हे माझं काम नाही, अजिबात ते डोक्यातच नाहीये त्याच्या. एक बिझनेस करत असताना कस्टमरचा एक रिव्ह्यू तुम्हाला खूप म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो. तशी तुमची एक आठवण तुम्ही शेअर करा. ॲक्च्युली हा खूप इमोशनल पार्ट आहे माझ्या लाईफमधला. हा जो बिझनेस आहे ना तो अनुवंशिकतेने आजीपासून सुरू झालेला आहे आणि ती खूप जवळ आहे माझ्या. तर हे जे आहे सुरुवात झालेली आहे आमच्या आजोळी हॉटेल होतं आणि तिच्याकडूनच मला तर असं वाटतं की मी हे जे सगळं काम करते ते तीच काम करते. म्हणजे ती एक ऊर्जा असते माणसाची. तर तिच्याकडून ही ऊर्जा मिळालेली आहे आणि हे सुरू आहे. तर आयडियल मानते मी माझ्या आजीला. तिच्याच मुली मावशी, ऑफकोर्स माझी आई, तिला विसरून नाही चालणार आहे. तिच्या हातचं सगळं जे आहे ते अनुवंशिकतेने या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर हे जेव्हा पुढं जातं सगळं आणि या सगळ्या गोष्टी आठवत राहते मी, त्या प्रेमाने ते सगळं मी करत असते. आणि मला पटकन असं कोणीतरी म्हणतं की आईच्या हातची चव आहे, आजीच्या हातची चव आहे. तर ते खूप मॅजिकल असतं माझ्यासाठी. इमोशनली टच असतो तो आणि मग मला जास्त हुरूप येतो हे सगळं काम करायला. आपल्या वुमन्स डे स्पेशल पॉडकास्टमध्ये पुढच्या गेस्ट आहेत मिसेस संध्या धुमाळ, फाउंडर ऑफ ब्रूक हायजीन. सो वेलकम संध्या मॅम. थँक्यू. मॅम, तुमच्याबद्दल आणि ब्रूक हायजीन बद्दल आमच्या ऑडियन्सला एक तुमची इन्फॉर्मेशन आणि आपल्या प्रॉडक्ट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगा. मी संध्या उमेश धुमाळ, फाउंडर मेंबर ऑफ फुडेशिया डायटेटिक्स. आपण नवीनच सॅनिटरी नॅपकिन्स लॉन्च केले आहेत जे की 100% युटेरस प्रोटेक्शन पॅड्स आहेत. त्यात ॲलोवेरा कुलिंग इफेक्ट आहे आणि सेल्फ डिस्पोजेबल पॅड्स आहेत. ब्रूक हायजीन. मॅम, तुम्ही आज इथे वुमन्स डे स्पेशल पॉडकास्ट मध्ये आलाय, तर तुम्हाला काय वाटतं की वुमन्स डेची गरज आहे का? हो, वुमन्स डे सेलिब्रेट व्हायला पाहिजे. कारण बरेचसे लोकांना असं वाटतं की सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त वुमेन्स डे सेलिब्रेट होतो, पण त्याचा अजून एक उद्देश आहे की महिलांच्या अधिकारांचे महत्त्व समाजाला कळायला पाहिजे. त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे. समाजात महिलेला रिस्पेक्ट आणि त्यांच्या कामाचं अप्रिसिएशन देऊनही आपण वुमन्स डे सेलिब्रेट करू शकतो. मॅम, तुम्ही स्वतः एक बायको आहात, एक आई आहात आणि सध्या तुमचा बिझनेसकडे पण एक अँगल आहे, बिझनेस वुमन पण आहात. तर तुम्ही ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा काय एकत्र घेऊन म्हणजे एवढा चांगला एक इनोव्हेटिव्ह बिझनेस सुरू केला ब्रूक हायजीन? तर यामागे माझ्या मिस्टरांचा खूप मोठा रोल आहे. ते मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करताय. म्हणजे त्यांनी मला कधीच कुठल्या कामासाठी अडवलं नाही किंवा हे करू नको ते करू नको. मी असं म्हणेन की त्यांनी मला घडवलं आहे. ते माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकले. एक आई म्हणून तुम्हाला असं म्हणजे तुमची पण मुलगी आहे, तर तुम्हाला काय वाटतं की एका आईकडूनच ही सुरुवात झाली पाहिजे की त्यांनीच त्यांच्या मुलगीला असे प्रॉडक्ट दिलं पाहिजे की जी तिची काळजी घेईल तिच्या पूर्ण पिरियडच्या स्टार्टिंग पासून, मेन्स्ट्रुअल सायकलच्या स्टार्टिंग पासून ते जो मेनोपॉज आपण म्हणतो तोपर्यंत. तर हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं? मला असं वाटतं इट इज गिफ्ट फ्रॉम एव्हरी मदर टू एव्हरी डॉटर. म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलीला पहिल्या पिरियड पासून जर काळजी घेतली तर जे फ्युचर प्रॉब्लेम्स आहे त्यांना, इनफर्टिलिटीचा आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे, परत UTI इन्फेक्शन्स होतात, मग इचिंग होती, बर्निंग होती, रॅशेस होतात, हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागणार नाही.
सो मॅम, आता आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की उमेश सर तुमचे खूप मोठे सपोर्टर आपण म्हणू शकतो की या जर्नीमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की जेंडर रोल्स घरी चेंज होतात का? की जसं ऑफिसमध्ये, आणि तुमचा त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? की एका आपण म्हणताना म्हणतो की पुरुषाच्या मागे एक बाई असते, पण कधी-कधी बाईच्या मागे पण एक पुरुष असू शकतो. नाही, मला घरीही त्यांचा तेवढाच सपोर्ट आहे. जसं आम्ही सोबत बिझनेस करतो आणि नवरा बायको व्हायच्या आधी आम्ही एक चांगले मित्र-मैत्रीण आहोत. मी असं म्हणेन की ते माझे रोल मॉडेल आहेत. मी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलंय असं मी म्हणेल. माझं लग्न खूप लवकर झालं. मला म्हणजे ज्या काही गोष्टी आता मी शिकते, करते, हे सगळं त्यांच्यामुळेच पॉसिबल झालंय. सो मॅम, आता आपण वुमन्स डे साठी भेटलोय. सो वुमन्स साठी तुमचा काय एक मेसेज आहे? मला असं वाटतं की वुमन्सला मल्टीटास्किंग ही खूप चांगल्या प्रकारे जमते आणि प्रत्येक महिलेला जिला इच्छा आहे बिझनेसमध्ये उतरायची किंवा काहीतरी नवीन करून दाखवायची, तर त्या प्रत्येक महिलेने बिझनेस करायला पाहिजे आणि त्यांच्या फॅमिलीनेही त्यासाठी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर महिलेने आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण होतील. सो आज आपल्यासोबत आहेत संध्या विरागे मॅम, ज्यांना सगळे लोक युट्यूब वरती सात्विक संध्या म्हणून ओळखतात. तर हॅलो संध्या मॅम. हॅलो, नमस्ते. आता आपली जर्नी सगळे तर युट्यूब वरून तुम्हाला खूप ओळखतात की आज सात्विक संध्या म्हणून. तर पहिला माझा प्रश्न हाच आहे की सात्विक संध्या नाव कसं काय सुचलं तुम्हाला आणि जर्नी कशी सुरू झाली युट्यूबची? आता नाव कसं सुचलं तर सात्विक म्हणजे शुद्ध आणि सकारात्मक. ते खरं तर नाव माझ्या भावाने सुचवलं. झालं असं की तो मला नेहमी म्हणायचा की ताई तू तर हेल्दी सगळं बनवतेस, त्याचेच व्हिडिओज बनवतेस, हेल्दी लाईफस्टाईल आहे तुझी, योगा करतेस आणि मी आयुर्वेदा पण फॉलो करते. तर तुझी लाईफस्टाईल सात्विक असल्यामुळे सात्विक संध्या हे नाव मला आवडलंय. हे माझ्या भावाने सांगितलं. आणि माझी राहणीमान साधी आहे आणि माझ्या रेसिपीज असतात त्या एकदम सिंपल सोप्या असतात. तर माझ्या नवऱ्याने मला सुचवलं की सिंपल संध्या नाव देऊया आपण. बघ तुला आवडतंय का? तर मग मी काय केलं, सोशल मीडियावरतीच पोल घेतला की भावानी सांगितलेलं सात्विक संध्या नाव चांगलंय का नवऱ्याने सुचवलेलं सिंपल संध्या चांगलंय. तर त्या पोलमध्ये जास्ती मतं आली सात्विक संध्याला, म्हणून ह्या व्हिडिओजना सात्विक संध्या नाव पडलं. म्हणजे सात्विक संध्या खरं तर नाव जिंकलं. हो, जिंकलं. आज आपण इथे वुमन्स डे स्पेशल पॉडकास्ट करतोय. शी कॅन म्हणजे ती करू शकते. तर तुम्हाला काय वाटतं की वुमन्स डे सेलिब्रेट करण्याची गरज आहे का? मी असं नाही म्हणत की स्त्री ही कुठेतरी कमी पडते. ती जे ह्या सगळ्या गोष्टी करते, ह्याच सगळ्या खूप महत्वाच्या असतात ना. त्या पण महत्वाच्या असतातच, ती जे करते ते. त्यामुळे ती कमी नाही पडत आहे. ते तसं समजलं जातंय, तर ते समजणं बंद केलं पाहिजे. आणि वुमन्स डे म्हणजे महिला जागतिक दिन हा साजरा करायला पाहिजे. कारण साजरा करणं म्हणजे आनंद आला आणि आनंद हा मिळवायचा असतो. तर तो जर मिळत असेल साजरा केल्यामुळे, तर का नाही करायचा? नक्कीच साजरा करायचा. आणि काय होतं, असे साजरे आपण केले ना, हे महिला दिन दिवस वगैरे, तर इतर स्त्रियांना माहिती मिळते की बाहेर जगात स्त्रिया कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय प्रगती केली, हे इतर स्त्रियांना पण कळतं. पण दुर्दैवाने ना आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी अजूनही स्त्रियांना माणुसकीची वागणूक दिली जात नाही. हे स्त्री पुरुष समानतेचं जे वारं आहे ना, ते त्यांच्यापर्यंत तिथे पोचलेलं नाहीये, पण ते पोचणं मात्र गरजेचं आहे. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली ना त्याचा अतिरेक नाही होता कामा, स्त्रियांनी अरेरावी करता कामा नये. स्त्री पुरुष समानता हे इक्वलच असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की वुमन्स डे बरोबर मेन्स डे पण साजरा करायला हवा. बरोबर, बरोबर. तुम्ही हाऊसवाईफ होता. तर तुम्हाला काय वाटतं की एक हाऊसवाईफ टू एक युट्यूबरची जर्नी कशी होते? तुमची युट्यूबर बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? हाऊसवाईफ ऐवजी मी असं म्हणते की होम मिनिस्टर. त्याचा अर्थच की होम मिनिस्टर, कारण ती घरची मिनिस्टर असते. हां, बरोबर आहे. हे सगळं मलाही ऐकायला आलं होतं की मी गृहिणी होते आणि अजूनही आहे.
युट्यूब चॅनल जरी सुरू केलं तरी मी आजही गृहिणीच म्हणते स्वतःला. कारण त्याच्यामध्ये मला अभिमान वाटतो. जरी इतरांना वाटत असलं, की काय घरीच काम करते. मी एक व्हिडिओ केला होता घरी मधला तो मला डिलीट करून टाकायचा आहे, की नाही मला पण अभिमानानेच सांगायचं आणि मी सांगते, की मी घरी काम करते. ओके. तर तुमच्या YouTube प्रवासामधली तुमची एखादी आठवण की तुमच्या कुठल्यातरी सबस्क्रायबरने तुम्हाला काहीतरी मेसेज केलाय, रिव्ह्यू दिलाय कुठल्यातरी रेसिपीचा, तर तुमची एखादी खास आठवण कोणती म्हणता येईल? मगाशी मी तुला म्हटलं, की घरीच असते तो मधला मला डिलीट करून टाकायचा आहे. हा जो व्हिडिओ जेव्हा पोस्ट झाला ना, तर एका स्त्रीने मला मेसेज पाठवला WhatsAppवर, की माझा स्टेटस बघ. तर तिच्या स्टेटसवर तिने तो व्हिडिओ पोस्ट केला. तर मला एवढं ते छान वाटलं, बापरे! आपला व्हिडिओ कोणीतरी स्वतःच्या स्टेटसला टाकतंय. ते मला खूप भावलं. म्हणजे बऱ्याच जणींनी सांगितलं, की आमच्या मनातलं बोललीस. अगदी आम्हाला पण हे असंच वाटतंय. आपण खूप वेळा बघतो की विदेशातला जी जर्नी आहे आणि इंडियातली जी आताची सध्याची कंडिशन आहे, तर तुम्हाला तसा काही वुमन्सच्या एम्पॉवरमेंट किंवा त्यांचे राईट्स किंवा त्यांच्या जे सिक्युरिटी आहे, त्याच्यामध्ये असा काही फरक वाटतोय का? किंवा फ्रीडममध्ये काही फरक वाटतोय का? नाही, भारत आता खूप पुढारलेला वाटतोय. फ्रीडममध्ये तसा काही फरक वाटत नाहीये मला. अमेरिकेमध्येही तेवढं स्त्रियांना फ्रीडम आहे, जेवढं भारतामध्ये आहे. जेव्हा मी या देशात आले, तेव्हा शेजारी जी सँडी राहते, तिने पण मला विचारलं होतं, की "तू काय काम करतेस? कुठे जॉब करतेस?" तेव्हा मी तिला सांगितलं, की "मी घरी काम करते, होम मिनिस्टर ॲज युजुअल." तर तिला तेवढं आश्चर्य वाटलं आणि तिला वाटलं, "अरे वाह! किती लकी आहेस आणि किती प्रिव्हिलेज आहे तुला हे, की दॅट यू कॅन हं. अफोर्ड टू स्टे होम." तर हा मला एकदम असं म्हणजे शॉक झाले मी. अरे वाह! असं पण वाटू कुणाला काही शकतं आवडतं. लोकांना. कारण इथे दोघांनी कामाला जाणं, कमवणं ही गरज आहे इथे. YouTubeवर म्हटलं की असं होतं की खूप सारा खर्च आहे, आता कॅमेराच घ्यायला लागणार किंवा माझ्याकडे iPhoneच नाही, असं काय असतं. तर तुम्हाला काय वाटतं की हे जे एक्सक्युजेस आहेत किंवा जे पहिला माइंडमध्ये येतं की व्हिडिओ चांगलाच झाला पाहिजे, व्हिडिओ प्रॉपरच झाला पाहिजे, मी नाही करू शकत, माझ्याकडे आता कोणी टीम वगैरे नाहीये, तर हे टॅकल होऊ शकतं का? हो, अगदीच टॅकल होऊ शकतं आणि हे असे प्रश्न मला पण पडले होते. त्यामुळे मी माझ्या धाकट्या भावाला म्हटलं होतं ना एकदा, तो म्हणाला, "काही नाही गं ताई, नुसतं रेकॉर्ड कर. तू एरवी जसं मला रेकॉर्डिंग करून पाठवतेस ना, मी त्याला काय रेकॉर्डिंग करायची आणि ते रेकॉर्डिंग पाठवायची. तर तसंच रेकॉर्ड कर. असं समज, की तू रेकॉर्ड करतेस आणि ते मला पाठवतेस." तर ते मी अगदी मनात ठरवून, की हां, हे माझ्या भावाला मला पाठवायचंय, असं करून रेकॉर्ड केलं आणि मग ते मी त्याला पाठवलं. मग तेव्हा मला कळालं, की फार काही मोठं लागत नाही. ते जे काही मोठं लागणार असतं ना, ते नंतर येतं. ते हळू-हळू आपल्याला कळतं. सुरुवात तर करायची अगदी छोट्यापासून. आपण वुमन्स डे स्पेशल पॉडकास्ट करतोय, तर ज्या वुमन्स आहेत, त्या वुमन्सला एक काय संदेश द्याल? त्या महिलांना मी सांगेन, की स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही काम करत असाल, छोटं असू दे, मोठं असू दे, ते मनापासून करताय ना, तर त्याचा अभिमान बाळगा. तर ह्या होत्या आमच्या वंडर वुमन्स. तर वंडर वुमन्स सगळ्यांच्यातच आहेत. तुमच्या आमच्यामध्ये रोज भेटतात आणि सगळीकडेच असतात. वुमन, स्त्री, आई, बहीण, बायको सगळ्या आहेत वंडर वुमन्स अँड शी कॅन. सो तुम्ही सुरू करा तुमचा बिझनेस, तुमची आवड, तुमचा पॅशन तुम्ही सुरू करा. आम्ही आहोत तुमच्या मदतीला. एजन्सी मीडिया प्रेझेंटिंग शी कॅन. थँक यू.